चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक पोलीस भरती करणारा विद्यार्थ्यांना एक अपेक्षा होती की या 2024 या वर्षाची पोलीस भरती कधी निघणार, त्याची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार, त्यानंतर जाहिरात झाल्यानंतर प्रत्यक्ष जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष त्या भरतीला सुरुवात कधी होणार, भरती आचारसंहितेच्या पूर्वी निघेल का नाही, भरती आचारसंहिता जर नंतर जर म्हणलं विधानसभेच्या तर खूप लांबणीवर पडेल का, अशा पूर्ण शंका ह्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पडलेल्या होत्या. मात्र आजच्या तारखेमध्ये 28/9/2024 या दिवशी एक परिपत्रक तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल, टेलिग्रामवर वगैरे व्हायरल होतंय. हे खरंच परिपत्रक आहे. हे परिपत्रक आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पथके विभाग. आताच पाहिलं असेल, ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झाली होती या सर्व विद्यार्थ्यांना तिथे हजर करून घेतलेलं आहे. मुंबई जिल्हा आणि त्यानंतर कारागृह वगळता बाकीच्या सर्व घटकांना या ठिकाणी त्यांनी हजर करून घेऊन ट्रेनिंगलाही काही ठिकाणीच्या घटकांना पाठवले, काहींना पाठवण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे. आणि आजच्या तारखेमध्ये त्यांनी काय केलं आहे तर एक परिपत्रक आहे, विषय आहे त्यामध्ये पोलीस शिपाई, संवर्गातील पोलीस शिपाई, चालक शिपाई, बँड्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या रिक्त पदाची माहिती ही प्रशिक्षण व खास पथके विभाग यांनी मागवलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की त्यांनी ज्या रिक्त जागा आहेत 2024 1 जानेवारी 2024 पासून 31 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत म्हणजे 2024 या वर्षामध्ये रिक्त होणाऱ्या सर्व जागांची माहिती यांनी मागवलेली आहे. ही मागवलेली आहे कोणाला? सर्व पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक व सर्व समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पासून ते 19च्या सर्वच गटांना ही माहिती मागवलेली आहे. काल परवाच तुम्ही जे परिपत्रक पाहिलं, नांदेडला एक नवीन आयुक्तालयाची निर्मिती, आयुक्तालयाच्या निर्मितीचा एक प्रस्ताव या ठिकाणी तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. म्हणजे एक नवीन आयुक्तालय सुद्धा आता नव्यानं निर्माण होणार आहे. ते नव्यानं निर्माण होणारं आयुक्तालय नांदेड या ठिकाणी. बघा, यामध्ये काय केलं त्यांनी, पोलीस शिपाई असेल, त्यानंतर पोलीस चालक शिपाई असेल, त्यानंतर पोलीस बँड्समन शिपाई असेल, त्यानंतर सशस्त्र पोलीस म्हणजेच SRPF या सर्व म्हणजे जशी ही भरती झाली त्याच प्रकारे प्रत्येक घटकासाठी या ठिकाणी ही भरती होणार आहे. त्यामध्ये बँड्समनच्या जागा आहेत, चालकच्या आहेत, शिपायाच्या आहेत आणि SRPFच्या आहेत. जागा किती हे मात्र अजून आपल्याला स्पष्ट सांगता येणार नाही. हे जागांचं त्यांनी सांगितलेलं आहे 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा माहिती यांना ईमेलद्वारे पाठवायची सांगितलेली आहे. प्रत्येक घटकाला, प्रत्येक पोलीस आयुक्ताला आणि प्रत्येक SRPFच्या गटाला. मग आपल्याला 1 तारखेच्या नंतर क्लिअर कळतील की कुठल्या गटाला किती जागा आहेत आणि किती जागांची भरती असणार आहे. अनेक ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदाराला तिथल्या ज्या पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतील यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन 9,000 जागांच्या ऐवजी 12,000ची भरती करा व विधानसभेच्या अगोदर ही भरती व्हायला पाहिजे हे मागणीचं या ठिकाणी निवेदन दिलं होतं. त्याचंच एक यश हे म्हणावं लागेल. हे यश त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे आणि ही भरती लवकरच जाहीर होणार आहे. ज्यांचा वयवाढीचा मुद्दा होता त्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी वयवाढ देण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया त्यांनी 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत त्यांनी सर्व जागांचा अहवाल मागवला आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते आणि विधानसभेच्या नंतर बाकी पूर्ण जी पोलीस भरतीची प्रक्रिया असेल ती टप्प्याटप्प्याने पार पडेल फेब्रुवारीच्या नंतर. ओके, चला, मग ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली यामध्ये आता किती जागा असतील हे मात्र आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. कदाचित 9,000 किंवा 12,000 जागा असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. 9,000 जागा त्यांनी जवळपास रिक्त आहेत असं म्हटले होते, त्याच्यात वाढ करून 12,000 जागा या ठिकाणी करण्याची सर्व विद्यार्थ्यांची मागणी होती. जसं विद्यार्थ्यांना या ठिकाणी यश मिळालं त्यालाही यश मिळेल आणि आपल्या जागा जवळपास 12,000 पदासाठी ही भरती नक्कीच या ऑक्टोबर महिन्याच्या 1ल्या किंवा 2ऱ्या आठवड्यात आचारसंहितेच्या पूर्वीच जाहीर होईल आणि त्यानंतर आचारसंहिता जाहीर होईल. मात्र आपली प्रक्रिया ही विधानसभा मतदान झाल्यानंतर त्यानंतरच प्रक्रिया पार पडेल. त्यासाठी लवकरच आता जाहिरात येईल. जाहिरातीमध्ये किती जागा असतील हे आपल्याला क्लिअर होईल. ही माहिती आपल्याला आता मिळाली म्हणजे जाहिरात फिक्स येणार आहे हे यावरून आता निश्चित होतं आहे.
चला या ठिकाणी थांबू. गुड नाईट.